नमस्कार मित्रांनो, बँक खातेधारकांसाठी मोठी बातमी। आता बँक खात्या संदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे। त्या संदर्भात कायदा पारित झालेला आहे। तर मग बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार आहे। लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे। तर मग काय आहे हे विधेयक आणि यामध्ये काय बदल केले आहे आणि बँक धारकांसाठी कोणती महत्त्वाची सूचना आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हेडिंग बघू शकता, बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार, लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर। देशभरातील बँक खातेदार येत्या काही दिवसात आपल्या बँक खात्यासाठी 4 व्यक्तींचे नावे नॉमिनी म्हणून देऊ शकणार आहेत। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले। त्यामध्ये बँक खातेधारकांना 4 जवळच्या व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे। मग काय म्हटलं आहे या नवीन विधेयकात? तर बँकिंग नियम दुरुस्ती विधेयक 1949 च्या कलम 45ZA च्या प्रस्तावानुसार बँक खातेधारक एकापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 4 नॉमिनी आपल्या बँक खात्यासाठी लावू शकणार आहेत। मात्र त्यासाठी खातेधारकाला प्रत्येक नॉमिनीच्या नावासमोर त्या चौघांना ठेव रकमेतून मिळणाऱ्या प्रमाणाची देखील घोषणा करावी लागणार आहे। दरम्यान एखाद्या बँकेत खातेधारकाने जमा केलेली रक्कम मिळण्यास पात्र असण्याच्या अगोदर नॉमिनी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत त्या नॉमिनी व्यक्तीचे नाव रद्द केले जाईल, असे नव्या संशोधित विधेयकात म्हटले आहे। बँकांमध्ये 78,000 कोटींची बेवारस रक्कम। बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2024 द्वारे नॉमिनी व्यक्तींची संख्या वाढवण्याचे मुख्य कारण हे बँकांमध्ये जमा असलेली ठेव निनावी असणे हे आहे। मार्च 2024 पर्यंत सुमारे 78,000 कोटी रुपये अशा बँकांमध्ये जमा आहेत ज्यांचे कोणतेही दावेदार नाहीत। त्यामुळेच खातेधारकांना एकापेक्षा जास्त नॉमिनी नावाचा पर्याय दिला जात आहे। त्यामुळे हक्क नसलेल्या ठेवींच्या समस्येला सामोरे जाण्यास मदत होईल आणि खात्यात जमा केलेली रक्कम योग्य नॉमिनीला दिली जाऊ शकते। मग बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले। नवीन विधेयकातील तरतुदीनुसार बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियम कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, बँकिंग कंपन्या अधिग्रहण आणि हस्तांतरण कायदा 1970 द्वारे आणि बँकिंग कंपन्या ॲक्टिव्हेशन ऑफ अंडरटेकिंग कायदा 1980 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे। गेल्या आठवड्यात 2 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती। त्यानंतर आता त्यास लोकसभेत सादर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, बँक खात्यासाठी आता तुम्ही 4 नॉमिनी लावू शकता, कारण की 78,000 कोटी रुपये हे निनावी पडून आहे। परत तसेच निनावी न पडण्यासाठी हा कायदा काढण्यात आला आहे। त्यामुळे बँक धारकांसाठी अतिशय महत्त्वाची फायद्याची बातमी आहे। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।